आपल्यासोबत प्रशांत येळवंडे आहेत, ज्यांनी आज म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। मला सांग की आज खरं तर तुम्ही म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। नक्की काय प्रकरण आहे? नमस्कार, मी प्रशांत येळवंडे। विषय असा होता, 2022 साली मी चारूशेठच्या फार्म हाऊसवरती, इथं निगोजामध्ये जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती ट्रॅक्टरच्या कामासाठी गेलो होतो। तर तिथं मी एक मशीन पाहिली JCB। तर मी त्या फार्म हाऊसच्या मालकांना बोललो, दादा मशीन कोणाची विकत घेतली का तुम्ही, काय पेढे वगैरे द्या, असा विषय झाला। तर त्यानंतर त्यांनी मशीन विकायला आहे असं मला सांगितलं। तर सांगितल्यानंतर म्हणलं, दादा मला पण मशीन घ्यायची। तर मग आम्ही त्यांनी म्हणले अशा शशांक हगवणे नाव सांगितलं मला आणि त्या व्यक्तीची ती मशीन आहे। तर मग म्हणलं, दादा विचारा त्यांना कितीला द्यायची काय। तर दादांनी त्यांना फोनद्वारे संपर्क केला। संपर्क केल्यानंतर त्यांनी म्हणले, आम्ही 5 वाजेपर्यंत तिथं व्यवहारासाठी येतो। 5 वाजता ते शशांक हगवणे त्याचे कोण 2 मित्र ते असे व्यवहारासाठी तिथं आले होते। तर व्यवहारासाठी बसला असता आमचा एक 24 लाखाला तो व्यवहार ठरला। तर ठरल्यानंतर त्यांना 5 लाख रुपये डाऊन पेमेंट स्वरूपात द्यायचं ठरलं आणि उर्वरित 19 लाख रुपये हे हप्त्याद्वारे द्यायचं ठरलं होतं, 50,000 रुपये हप्त्याने महिन्याला। तर मग त्या दादांनी त्यांना विचारलं की मग आता एप्रिलचा जो हप्ता आहे, आता मार्चचा तर गेला पण एप्रिलचा हप्ता, तर ते म्हणले मी भरतो। मग माझा हप्ता चालू झाला मेपासून। मग मे, जून, जुलै असे आमचे हप्ते चालू झाले। तर मी त्यांना जूनमध्ये कॉन्टॅक्ट केलं की हप्ता कसा पाठवायचा, काय नाही का, कुठं पाठवायचा। तर त्यांनी मला त्यावेळेस म्हणले की मी जरा कामात आहे, असं तसं उडवाउडीची उत्तरं देऊन थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला। आणि मग जुलैमध्ये त्यांनी मला त्यांच्या आईच्या फेडरल बँकेचा चेक पाठवला, आईच्या अकाउंटचा। आणि मग त्या चेकवरती मी त्यांना लगेच 13 जुलैला 1 लाख रुपये पाठवले आणि 19 जुलैला 50,000 रुपये असे मग मी त्यांना महिन्याला पैसे पाठवत गेलो। त्याच्यानंतर दर महिन्याला मी आपलं त्यांना 50,000 रुपये पाठवायचो। मग ते RTGS करायचो किंवा फोनपे, गुगल पेद्वारे मी त्यांना पाठवायचो। मध्यंतरी थोडंसं वडिलांची तब्येत खालावल्यामुळं माझं मशीनकडं दुर्लक्ष झालं। मग माझी मशीन 1 महिना उभीच होती। मग उभी होती तर मी त्यांना फोन केला, म्हणलं, शेट असा विषय, जरा वडील आजारी आहेत, तर तुम्ही माझी मशीन चालवा कुठंतरी आणि हप्त्याचं पैसे आपलं कवर करून घ्या। तर ते म्हणले, हा चालन, सांगतो, करतो। तर तेवढं माझं 1-2 हप्ते वाहून झालते, त्यांना मी द्यायचे राहिलेले आहेत। तर मग त्याच्यानंतर मी रोज काम आपलं करत होतो, सगळं चालू होतं नियमितपणे। मला राशे गावात पाईपलाईनीचं जलजीवनचं काम आलं म्हणून माझी मशीन तिकडे चालली होती जलजीवनला। तर जात असताना कडाच्यावाडीच्या ठिकाणी मला ते हप्त्यावाल्यांनी मशीन अडवली माझी। अडवल्यानंतर त्यांनी मशीनचं ते 84 नंबर, इंजिन नंबर वगैरे घेऊन त्याचं लोन चेक केलं। तर ते लोन 14,67,000 रुपये पेंडिंग होतं। तर ते म्हणले, आम्ही तुम्हाला मशीन नाही देऊ शकत। तर मी त्वरित लगेच शशांक हगवणे यांना सकाळीच फोन केला 8:30 वाजता, म्हणलं असा विषय। तर ते म्हणले, त्यांना म्हणावं इलेव्हेंट्री करू नका, मी तिथं येतो। म्हणलं, मला इलेव्हेंट्री वगैरे त्यातलं काही कळत नाही, पण मी तुम्हाला हप्त्याचे पैसे दिले त्याचा विषय काय आहे? हे मशीन तर म्हणतात हप्ते पेंडिंग आहेत, काय विषय? तर ते मला म्हणले की शेठ, मी तुम्हाला आल्यावर सगळं सांगतो, तुम्ही फक्त मशीन गोडाऊनला जमा करू नका। पण त्या लोकांनी, माझं खांडेबराडांची लोकं होती त्यांनी माझं काय ऐकलं नाही। मुलं सगळी खांडेबराडांची होती। तर मग त्यांनी ती मशीन जमा केली। जमा केल्यानंतर त्यांनी मला म्हणले, तर शशांक हगवणे आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं। 10 वाजता त्या लोकांनी मला म्हणले, तुम्ही इथून जा, आता ते मशीनचा मालक आल्यावर आम्ही काय असेल ते पाहू। आणि मग 10 वाजता आम्ही, ड्रायव्हर आणि मी, घरी निघून आलो। घरी निघून आल्यानंतर शशांक हगवणे तिथं जाऊन मशीन ताब्यात घेतली। त्यांचं काय ठरलं असेल ते मला नाही माहिती। मशीन त्यांनी ताब्यात घेतली आणि त्यांच्या घरी घेऊन गेला। मग तुम्ही ताब्यात घेऊन गेल्यानंतर तुम्ही शशांक हगवणे आहे त्यांच्याशी परत भेट घेतली, काय घेतली? कंटिन्यू फोन चालू होते। मी रोज फोन करायचो, ते रोज म्हणायचे, आज माझ्या घरी कार्यक्रमच आहे, आज माझ्या घरी असं आजारीच पडले आज। असं त्याच्यानंतर त्यांनी 2-3 दिवसांनी मला असं उत्तर दिलं की माझ्या बायकोला फूड पॉयझनिंग झालं, ती दवाखान्यात आहे, मशीन तर अजून बँकेकडेच आहे, मी तुम्हाला आल्यावरती सांगतो। तर मी त्यांना एवढं पण म्हणलं, शशांक शेठ, त्याच्यामध्ये चलन बुक आहे, मला कंपन्यांना बिल टाकायचं आहे, तुम्ही मला ते चलन बुक तरी आणून द्या, मशीनमध्ये माझ्या वस्तू आहेत म्हणलं बऱ्याचशा। तर ते मी त्यांना वेळोवेळी हे करायचो। तर त्यांनी अशीच उडवडीची उत्तरं मला 4 महिने वळवले। मग ते 3-4 महिन्यांनी मला कळालं की मशीन त्यांच्या घरी। मग मध्यस्थी चारूशेठ भैरट आणि मी, आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यानंतर मीटिंगला आम्ही
तिथं आकाश आंग्रे नावाचे गृहस्थ आहेत भूकुममध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते युवक काँग्रेसचे काहीतरी आहे अध्यक्ष का काय, त्यांच्या घरी आमची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर ते असंच वेपन काढून तिथं मीटिंगला मी नाही का वर शर्ट वर करायचा आणि वेपन दाखवून मीटिंग करायची. म्हणलं तुम्ही मला भीती वगैरे नका दाखवू, काही विषय नाही आहे, पण मला मशीन का देत नाही तुम्ही माझे हप्ते भरले नाही. मी जर तुम्हाला हप्ते दिले नसते तर मशीन एवढे दिवस माझ्याकडे चालली असती का. मग त्यांना प्रश्न केला. नाही म्हणले मला काय तुम्हाला मशीन द्यायची नाही आहे, पैसे स्वरूपात तुम्ही काय असेल ते बोला. म्हणलं मग मी जेवढे पैसे भरले तेवढे मला द्या, तुम्हाला मशीन नाही द्यायची तर. मग नाही होय करता करता आमचा व्यवहार 5 लाखावर येऊन थांबला. ते म्हणले तुम्ही जे डाऊन पेमेंट स्वरूपात 5 लाख रुपये दिले ते तुम्हाला मी परत करतो. तर म्हणलं ठीक आहे चालेल. तर त्याच्यावर परत त्यांनी मला 2-3 महिने असेच वळवले. मग 2-3 महिने वळवल्यानंतर मग मी त्यांना चारूदादांना म्हणलं दादा त्यांना इकडं बोलून घ्या. मग ते चारूदादाच्या फार्म हाऊसवरती आले. तिथं पण त्यांचे पैसे द्यायची काही भूमिका नव्हती. मग भूमिका नसल्या कारणाने मग आम्ही एक म्हाळुंगे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला होता आणि ACP DCP झोनला पण. पण तुम्ही तक्रार अर्ज दाखल केला होता, मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही का त्यावेळेस? कोणतं वर्ष होतं ते साधारण, किती महिने झाले? 2024 10/5/2024ला मी तक्रारी अर्ज 3 ठिकाणी नेऊन दिला होता. म्हाळुंगे पोलीस स्टेशन, DCP झोन आणि ACP झोनला. त्याचे माझ्याकडे पोच पण आहे, तुम्हाला पाहिजे नसेल तर मी ते पण दाखवू शकतो. त्याच्यानंतर मग ती चौकशी आली ऑगस्टमध्ये चौकशी आल्यानंतर मग मला पण बोलावण्यात आलं, मध्यस्थींना पण बोलावण्यात आलं आणि शशांक आगवणीला पण बोलावण्यात आलं. तर मी सकाळी 11 वाजता चौकीला जाऊन बसलो होतो. मध्यस्थीसुद्धा 11 वाजता आलते आणि हा संध्याकाळी 8 वाजता आला. तिथं 8 वाजता आला. मग तिथं ते साहेबांनी, गीते साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते साहेब होते. गीते साहेबांनी आम्हाला चांगलं ट्रीट केलं, काही विषय नाही. गीते साहेबांनी त्याला पण समजून सांगितलं की तू नको असे त्याचे पैसे वगैरे बुडू, त्याचे काय असेल ते पैसे त्याला देऊन टाकतो. मग गीते साहेब म्हणले गुन्हा दाखल करण्यापेक्षा ते आपण तुमचं तो तुला पैसे देतोय 5 लाख रुपये तू घे आणि विषय संपून टाक. म्हणलं चालन साहेब. तर त्या साहेबांसमोर त्याने असं कबूल केलं की मी तुम्हाला 1,80,000 रुपये कॅश देतो आणि 3,20,000चा चेक देतो. त्यांनी तुम्हाला चेक दिला का? काय केलं? नाही दिला. तो त्याच दिवशी थायलंडला चालला होता. तो चौकीवरून डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन थायलंडला जाणार होता. मला म्हणलं मी थायलंडला चाललोय, तुम्हाला उद्या सकाळी मी घरी 1,80,000 रुपये ठेवतो आणि चेकसुद्धा घरून द्यायला लावतो. त्याच्यानंतर मी घरी गेलो. त्यांच्या घरच्यांनी काय मला कोणीच विचारलं नाही. तिथं कोणी आपण कसं थोडंसं पाहुणे आले तर काही बोलतो किंवा चहा पाणी, तर त्याचा काही प्रकारे विषयच नाही झाला. उलटं ते त्याची आई असं कुत्र्याला कसं घालून पाडून बोलतात तसं की काय इथं कुत्रे दारात बसल्यात विनाकारण हे करतात, जात का नाही, असं थोडंसं विषय झाला. तर मी त्यांना बोललो असं, मग त्यांच्या आईसोबत मी काय बोललो नाही, फक्त म्हणलं मावशी माझ्या पेमेंटचं काय झालं. तर ते म्हणले ते शशांक फिरायला गेलाय, तो आल्यानंतर काय असेल ते तुम्ही हे करा. असा विषय तिथं झाला आमचा. सध्या आता JCB कुठं आहे आणि तुमच्या याचं पैशाचं काय? सध्या पैसे तर काय तो देत नाही आणि मशीन पण त्याच्याजवळच आहे. पैसे तर द्यायचेच नाही म्हणतो. मग ते तक्रारी अर्ज झाल्यानंतर 2 वेळा मी त्यांच्याकडे मिटिंगला गेलो, तरीसुद्धा ते वेपन घेऊनच माझ्यासंग बोलायचे. मग आता आज काय केलं त्यांच्यावरती? काय आज म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे? शशांक आगवणे आणि लता आगवणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करायचं कारण तर मशीन त्यांच्या नावावरती आहे आणि आपण जे पेमेंट पाठवले वेळोवेळी ते सगळं लता आगवणेंच्याच नावाने पाठवले. व्यवहार फक्त शशांक आगवणेंनी केला होता. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर शशांक आगवणे असतील किंवा लता आगवणे असतील, ह्या दोघांनी खरं तर हे प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे पुढील काळामध्ये हगवणे कुटुंबियावरती ज्या पद्धतीने सध्या आता गुन्हे दाखल होत आहेत, त्यांच्या अडचणीमध्ये सध्या वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन प्रशांत मी सुनील TV9 मराठी, खेड, पुणे.